वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक मस्त अशी ट्रिक, म्हणजे एक मस्त अशी जादुई ट्रिक तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। आता जादुई ट्रिक म्हणजे कशासाठी आहे तर ती आहे शिलाई मशीन बद्दलची। ज्यांच्याकडे कोणतीही साधी शिलाई मशीन असो किंवा बाहेरीतली असो किंवा 2 in 1 असो, पिको फॉल असो, कोणतीही शिलाई मशीन असो, प्रत्येकांना एक 4 ते 5 असे जे मेन प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सना सामोरे जावंच लागतं। मग ते प्रॉब्लेम मी आता तुम्हाला सांगते, ते म्हणजे खालचा दोरा तुटणं किंवा वरचा दोरा तुटणं किंवा धागा सोडून येणं किंवा टाका पकडत नसते मशीन, त्याचबरोबर मशीन जाम होते, मशीन आवाज देते, असे 5 ते 6 जे प्रॉब्लेम आहेत याला प्रत्येकांना प्रत्येक वेळेस सामोरे जावं लागतं, बरोबर। मग त्यावरती मी एक अशी मस्त अशी जादुई ट्रिक घेऊन आलेली आहे जी की तुमच्या घरामध्येच उपलब्ध असते। त्या वस्तूपासून तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता आणि तुमची मशीन कधीही खराब होणार नाही, ती अगदी इझिली चालेल, म्हणजे अगदी तिला शाईन येईल आणि अगदी स्मूथली चालेल। यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। आय होप तो व्हिडिओ ती ट्रिक तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते, कारण खरंच मी ती ट्रिक स्वतः यूज करते। म्हणजे कसं असतं, आता आपण जरी तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण 2 व्हीलर जरी घेतलो ना, तर 2 व्हीलर असो किंवा कोणतीही गाडी असो, कोणत्याही मोठमोठ्या मशीन्स असतो, सगळ्यांना काही ना काही थोडीशी ऑइलची म्हणा किंवा ग्रेस असतं बघा, ते ग्रेसचं म्हणा, इतरांचा थोडासा ना थोडासा वापर करावाच लागतो। परंतु शिलाई मशीनसाठी अशी कोणतीही वस्तू नाही की ज्याच्याद्वारे आपण ग्रेस लावून किंवा असं कोणतंही वस्तू म्हणजे एखादं हे तयार केलं नाही, मिश्रण तयार केलेलं नाही, ज्याच्यामुळे शिलाई मशीन अगदी स्मूथली चालेल आणि ती कधीच खराब होणार नाही किंवा तिचे इतर जे 4 ते 5 प्रॉब्लेम आहेत ते कधीच म्हणजे संपणार कायमचे, असं कोणतंही ट्रिक किंवा अशी कोणतीही वस्तू त्यांनी निर्मिती केलेली नाही। मात्र मी तुमच्यासोबत एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमची शिलाई मशीन कधीच खराब होणार नाही किंवा तिला कोणतेही प्रॉब्लेम क्रिएट्स होणार नाही। आता मी तुम्हाला पहिलं जे ट्रिक आहे ती माहितीच असेल की मशीनला नेहमी ऑइलिंग करायचं। ऑइलिंग केल्याने सुद्धा मशीनचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात किंवा ती मशीन तुम्हाला त्रास देत नाही, तिचे गंज असो म्हणा किंवा गंज पकडणे किंवा पार्ट्स झिजणे अशा प्रक्रिया घडत नाहीत आणि मशीन खराब होत नाही। हे जे आहे हे मेन झालं ते म्हणजे ऑइलिंग करणं, बरोबर। आता मी तुम्हाला दुसरी एक अशी ट्रिक सांगणार आहे, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये वॅसलीन असो, जे आपण होटाला लावतो असं वॅसलीन असो किंवा विक्स असो, जे आपण डोक्याला आजारी पडल्यानंतर वगैरे विक्स लावतो बघा, ते सुद्धा तुम्ही यूज करून जे काही तुम्ही ऑइलिंग करताना मशीनला त्याच तेलामध्ये यूज करून थोडेसे तुम्हाला मशीनच्या पार्ट्सना लावायचे आहेत। आता ते कोणकोणत्या पार्ट्सना लावायचे आहेत किंवा लावण्याची कशी पद्धत आहे ती मी तुम्हाला सविस्तररित्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या मशीनबद्दलचे जे काही नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील किंवा असतील तर तुम्ही व्हिडिओ चेकआउट करून घ्या। तुम्हाला नक्की एखादा फायदेशीर असा व्हिडिओ भेटून जाईल ज्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतील, ठीक आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ट्रिक आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका। वेळ न घालवता आपण जी काही मेन पॉईंट आहे, जो टॉपिक आहे त्याच्याकडे वळणार आहोत। समजा तुमच्या घरात जर वॅसनल अवेलेबल नसेल तर तुम्ही विक्स वापरू शकता, जर विक्स अवेलेबल नसेल तर वॅसनल वापरू शकता। आता माझ्याकडे वॅसनल होतं पण मुलांनी ते हरवलेलं आहे, मी हुडकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दोन्हीही दाखवावं असं माझा उद्देश होता, मात्र ते विक्स काही भेटलं नाही। यावरती मी परत एकदा कधीतरी रिपीट व्हिडिओ बनवेन विक्सचा कसा वापर करायचा, वॅसलिनचा कसा वापर करायचा। आता मी तुम्हाला विक्सचा वापर करून अगदी थोडंसं किंचितसं लावून कसं तुमच्या मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किंवा पार्ट्स आहे तसे अगदी नवीन करकरीत ठेवायचे ते मी तुमच्यासोबत सांगणार आहे। चला मग वेळ न घालवता मेन आपल्या टॉपिककडे वळू, चला पाहू। तर एव्हरीवन, इथं तुम्ही बघू शकता मी मशीन खाली घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, त्याचबरोबर एक विक्सची डबी घेतलेली आहे। तुम्ही या जागी वॅसनलसुद्धा वापरू शकता। आता त्यावरती मी डिटेल व्हिडिओ परत एकदा शेअर करेन कधीतरी। आणि इथं तुम्ही बघू शकता ही विक्सची डबी आहे आणि त्याचबरोबर हे जे ऑइल आहे, ही ऑइल मला ते मशीनसोबत भेटलं होतं, तुम्ही बघू शकता। आणि ह्या ऑइलचा वापर करून सुद्धा मशीन मी म्हणजे 15 दिवसातून एकदा तरी ऑइलिंग करतेच, तरीसुद्धा माझ्या मशीनला प्रॉब्लेम येत आहे, मशीन आवाज देत आहे, त्याचबरोबर सगळे काही प्रॉब्लेम येत होते, धागा तुटत होता। मग त्या कारणाने मी काय केलं, ह्या ज्या विक्सचा एकदा वापर करून बघितला
आणि त्यानंतर मग माझी मशीन अगदी स्मूथली इझिली चालायला लागली. तिची काहीच आवाज वगैरे येईना, खटखट आवाज येत नव्हता किंवा दोरा तुटणे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले बरं का. आणि त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता ही माझी राज कंपनीची शिलाई मशीन आहे. अगदी साधी शिलाई मशीन आहे बरं का. यावरती तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील, जरी नसले पाहिले तर अजून पहा, कारण ही कितीला बसली काय बसली यावरती पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर वेळ न घालवता आपण विक्सचे जे बाटलीचा म्हणजे विक्सचं जो आहे त्याचा वापर करून शिलाई मशीनचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता शिलाई मशीन अजिबात आवाज करत नाही आहे, अगदी स्मूथली चाललेली आहे बरोबर. तर आता आपण पाहणार आहोत ते विक्स कसं वापरायचं किंवा काय करायचं. ठीक आहे, तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, व्हिडिओला एक लाईक करा बरं का. ठीक आहे, तर हा एक स्क्रूड्रायव्हर आहे, याचाही वापर होतो आपल्याला, त्यामुळे एक स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आहे तुम्हाला. आणि ही जी ऑइलची बाटली म्हणजे ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ह्या खूपच महत्त्वाच्या आहेत. ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे मशीनचं तेल अवेलेबल नसेल तर तुम्ही इतर कोणतेही तेल म्हणजे जे मशीनसाठी यूज केलं जातं, आता मशीनसोबत दिले त्यामुळं हा प्रॉब्लेम वेगळा आहे, पण तुमच्याकडे जर इतर मशीनचं तेल असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. ओके, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, शिलाई मशीन जी आहे एक कापड घेऊन मस्त अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. जसं मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे ना, अगदी तशा प्रकारे सगळी काय पुसून घ्यायची शिलाई मशीन मस्त अशी. ठीक आहे, कारण शिलाई मशीनची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. तिची कशी काळजी घ्यायची, त्याला कसं ऑइलिंग करायचं यावरती डिटेल व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन चॅनलवरती चेकआउट करा आणि त्यानंतर मग तुमच्या मशीनची सुद्धा तशीच काळजी घ्या बरं का. तर इथं तुम्ही बघू शकता मी अगदी व्यवस्थित म्हणजे पुसून घेत आहे, चकाकत आहे, कारण 2 दिवसाच्या पाठीमागच मी ऑइलिंग केलं होतं, विक्स लावून केलं आहे बरं का. त्यामुळंच मग त्यामध्ये कसं झालं, मी विक्सचं यूज केल्यानंतर माझ्या शिलाई मशीनचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झाले, म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. मी जे व्हिडिओ बनवते माझ्या चॅनलवरती अपलोड करते ते मी स्वतः पहिल्यांदा ट्राय करते, त्याचा रिझल्ट आला तरच आणि तरच तुमच्यासोबत शेअर करते, नाहीतर उगं उठलं आणि काहीही शेअर केलं असं मी माझ्या चॅनलवरती अजिबात करत नाही आहे. तसं करायला अलाउडसुद्धा नाही आहे यूट्यूबकडून. तर बघू शकता तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जर तुमच्या शिलाई मशीनचा खूपच प्रॉब्लेम, जर शिलाई मशीन आवाज देत असेल, जड येत असेल, तर तुम्हाला हे जे विक्स आहे ना, हे विक्स तुम्हाला सेटलमध्ये यूज करायचं आहे. सेटलला कसं करायचं आहे, तुम्हाला विक्स आता कसं लावायचं ते मी डिटेलमध्ये सांगते. सुरुवातीला जे बॉबिन आहे ते तुम्हाला बॉबिन केस पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ही मी मशीन खालती घेतलेली आहे त्यामुळे बॉबिन अशा प्रकारे निघत आहे, नाहीतर तुम्ही म्हणसाल बॉबिनच काय व्यवस्थित काढता येत नाही तुला. तर काय करायचं आहे, स्क्रूड्रायव्हरचा वापर करायचा आहे आणि जे शेटल आहे ते तुम्हाला स्क्रूड्रायव्हरच्या पद्धतीने म्हणजे स्क्रूड्रायव्हरचा वापर करून ते शेटल काढून घ्यायचं आहे. शेटल आणि सुईची सेटिंग कशी करायची यावरती डिटेल व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, पाहू शकता. माझं चॅनल काही इतकं खूप मोठं नाही, थोडकेसेच व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला पाहायचं असेल तर लवकर जाऊन पाहू शकतात, सापडला तर पाहून घ्या, नाही सापडला तर मला परत कमेंट करा, मी नक्कीच त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये लिंक टाकेन. ठीक आहे, तर स्क्रूड्रायव्हरचा वापर करून मी जो सेटल आहे ते अशा प्रकारे ओपन करून घेतलेला आहे. मी नुकतंच तुम्हाला मगाशीच सांगितलं 2 दिवसाच्या पाठीमागे मीच शिलाईला मशीनला ऑइलिंग केलं आणि त्यानंतर विक्ससुद्धा लावून व्यवस्थित मशीनची सर्व्हिसिंग केली होती, त्यामुळे मशीन माझी अगदी चकाकतसुद्धा आहे. आणि ऑइलिंगमुळे थोडासा धूळसुद्धा म्हणजे साचलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती सगळं काही ऑइलिंगच झालेलं आहे, म्हणजे ऑइल आहे त्याच्यामध्ये. मग विक्सचा कसा वापर करायचा आता ते सांगणार आहे मी तुम्हाला, कारण बरेच जे कसं असतं ऑइलिंग केलं ना, कोणत्याही वस्तूला ऑइल करणं किंवा ग्रेस लावणं हे गरजेचंच असतं, तरच ती वस्तू जी असते ती दीर्घकाळ टिकते बरोबर. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला इंजन वगैरे असू शकतं, 2 व्हीलरचं जरी इंजन जर आपण घेतलं तर ते इंजन मस्त राहण्यासाठी किंवा टिकाऊ राहण्यासाठी त्या इंजनला वेळोवेळी ऑइलिंग करणं किंवा ऑइलिंग म्हणजे आता तुम्ही म्हणाल त्याला काय तेल घालायचं का, तेल घालायचं नाही, कारण ऑइल चेंज केलं जातं, तुम्हाला माहिती असेलच. जरी माहिती नसेल तरी मी सांगत आहे, ऐकून घ्या. कारण 2 व्हीलरला ही केलंच जातं, म्हणजे ऑइल बदललं जातं. ते जे ऑइल असतं ना ते मशीन चालवून ते ब्लॅक होतं, म्हणजे काळं पडतं आणि अशा वेळेस नंतर आणि ऑइलिंग केलं जातं. मग ते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला शिलाई मशीनलासुद्धा अशी कोणतेही ग्रेस किंवा ऑइल वगैरे नाही आहे, फक्त तेलच त्याला यूज केलं जातं. मात्र तेल जे आहे ते केल्यानंतर 2 ते 3 दिवसात अगदी संपून जातं. मग म्हणून मी ही एक
मस्त अशी ट्रिक किंवा जादुई ट्रिक तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, शटलचे जे मी इथं बघू शकता सगळे पार्ट्स अशा प्रकारे ओपन केलेले आहेत. थोडंसं विक्स घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते ऑइलचे जे मशीनचं ऑइल आहे त्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आणि ते अशा प्रकारे तुम्हाला सेटलला लावून घ्यायचं आहे. खूप लावायचं नाही, अगदी किंचितच लावायचं आहे. यामुळे काय होतं, जे आपले शिलाई मशीनचे पार्ट्स असतात ना ते स्मूथली चालतात, आवाज करत नाही, दोरा खेचत नाही किंवा दोरा तुटत नाही, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि मशीनचे जे पार्ट्स असतात ना ते गंजत नाहीत, चांगले राहतात. त्यासाठी हे यूज करा. विक्सचा वापर करून एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आणि असं नाही की एकदाच केले आणि परत सोडून दिले, असं नका करू. कारण जर तुम्ही असं ऑइलिंग करत असताना तर अशा प्रकारे जर तुम्ही सर्व्हिसिंग केली शिलाई मशीनची तर याचा फायदा तुम्हाला नक्की होणार, मी 100% खात्री सांगते. कारण जे काही व्हिडिओ मी बनवत असते ना ते मी स्वतः यूज करते, स्वतः ट्रिक वापरते. त्याचं योग्य असा वापर झाला किंवा त्याचा फायदा झाला तरच यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करते, अन्यथा करत नाही. तर कोणताही व्हिडिओ बनवला आणि उचलला आणि यूट्यूबवरती फेकला असं अजिबात मी करत नाही, कारण याला अलाउडसुद्धा नसतं. मी रिपीट करून सांगते, तुम्हाला समजून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारे सगळं काही ऑइल म्हणजे विक्स जे आहे ते ऑइलमध्ये मिक्स करून असं लावलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित शटल बसवून घ्यायचं आहे, जे काही स्क्रू आहे वगैरे सगळं काही डिटेलमध्ये बसवून घ्यायचं. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी खूप काही सांगू शकत नाही, कारण कसं होतं, जे काही शिलाई मशीनचे जॉईंट पार्ट्स आहेत त्यांना तुम्हाला अशा प्रकारे ऑइलिंग म्हणजे सर्व्हिसिंग करून घ्यायचीच आहे. परंतु मी जे मेन पॉईंट्स आहेत, जे मेन गोष्टी आहेत, ज्या सारखेच म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं बघा, एक 5 ते 6 अशा बेसिक गोष्टी आहेत. ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी प्रत्येक वेळेस अशा क्रिएट होतात आणि त्यांना प्रत्येक वेळेस सामोरं जावंच लागतं. मग त्याचं निरासन करण्यासाठी, त्याच्यावरती उपाय करण्यासाठी मी ही व्हिडिओ म्हणजे ही ट्रिक यूज केलेली आहे. जादुई ट्रिक आहे, अगदी चुटकीसरशी तुमच्या शिलाई मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ठीक आहे, मग त्यात दोरा तुटणे असो किंवा धागा न पकडणे असो, शिलाई मशीनची असते ना खालचा जो धागा असतो तो पकडत नाही, त्याचं मेन कारण असतं ते म्हणजे शटल जर तुम्ही परफेक्ट नाही बसवलं, ते जर स्मूथली नाही चाललं, ते व्यवस्थित जर नाही नसलं ना त्याची सेटिंग, त्याला गंज वगैरे असेल ना तर ते अजिबात धागा पकडत नाही आणि वरची टीप बसत नाही. बरोबर. आणखीन एक मी तुम्हाला सांगू इच्छिते, ते म्हणजे जर तुमचा खालचा धागा बिघडला असेल तर वरचं जे टेन्शन असतं त्यात बदल असतो किंवा ते बिघडलेली असते त्याची सेटिंग. आणि जर खालचा धागा वरचा धागा जर बिघडला असेल तर खालची जी सेटिंग असते ती मी आता तुमच्यासोबत शेअर करते बघा, शटलची, ती बिघडलेली असते बरं का. मग ती तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायची असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. जे कोणी नवीन शिलाई मशीन ट्राय करते ना त्यांना या गोष्टी बऱ्याचशा माहिती नसतात, मात्र जे जुने असतात ना त्यांना या गोष्टी माहिती असतात की काय केल्याने काय होतं, काय केल्याने काय होतं. मी माझ्यावरून उदाहरण सांगते, मी 3 ते 4 महिन्यात जितकं मशीनीला समजून घेतले ना खरंच, कारण मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायच्या उद्देशानंच म्हणा किंवा इतर गोष्टीतून म्हणा, मला खूप म्हणजे खूप शिलाई मशीनबद्दल समजायला लागलं आहे. असं म्हणजे सुरुवातीला मला दोरा कशी वरती घ्यायचा हे सुद्धा माहिती नव्हतं, मात्र आता इतक्या गोष्टी माहिती झाल्यात ना की असं समजा की मी ह्या शिलाई मशीनची इंजिनियरच झालेली आहे की काय, असंच वाटायला लागलं आहे मला. तर शटल जे आहे ते आपलं बसवून झालेलं आहे व्यवस्थितरित्या. आणि इथं तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला बॉबिनला सुद्धा तुम्हाला थोडंसं हे विक्स आणि ऑइल करायचं आहे. बॉबिनमध्ये कसं होतं, गंज चढल्याने काय होतं, ही जी चिप आहे ना या चिपमध्ये दोरा असा अडकतो आणि त्यामुळे दोरा सरकत नाही, पुढे येत नाही, असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यासाठी तुम्हाला थोडासा जो स्क्रू आहे तो लूज करायचा आणि थोडंसं विक्स घ्यायचं आहे आणि ते थोडंसं तेलामध्ये घालायचं. आता तुम्ही थोडंसं विक्स जे आहे ते तेलामध्ये घालून बघा, ते 100% विरघळतं. त्याचा अर्थच काय की ते लावल्यानंतर ना ते ग्रेस लावल्यासारखं होऊन जातं. अशा प्रकारे तुम्हाला वरून पण लावायचं आहे आणि जी चिप आहे ना त्या चिपने सुद्धा व्यवस्थित जरा थोडीशी खाच पाडून घ्यायची आहे. मी इथं क्लिप घेतलेली आहे केसात घालायची, तुम्ही अगदी सुई वगैरे सुद्धा घेऊ शकता किंवा चाकू म्हणजे सुरी वगैरे किंवा कैचीच्या टोकाने सुद्धा असं उचलून घेऊ शकता. आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे जे काही विक्स आहे ते लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, ही जर तुम्ही ट्रिक यूज केली ना तुमच्या मशीनचे बरेचसे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झालेले आहेत असं मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला मी बॉबिनचा दोरा जो आहे तो अशा प्रकारे घालून दाखवते. तुम्ही बघू शकता किती स्मूथली दोरा समोर सरकत आहे, अगदी अडकत नाही आहे, काय सुद्धा नाही. बघू शकता इथे किती भारी दोरा सरकवतोय. मग जर असे प्रॉब्लेम म्हणजे असं जर सोल्युशन झालं तर मग कशाला तुमची मशीन ही होईल किंवा टिप कशाला बिघडेल, मशीन कशाला बिघडेल, बरोबर ना. बघू शकता किती मस्त असा दोरा निघत आहे. ठीक आहे,
ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे, बघू शकता. आता आपण बॉबिनला पण इथं जे क्लिप आहे या क्लिपलासुद्धा लावून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे घ्यायचं आहे विक्स थोडंसं आणि त्यानंतर त्यालासुद्धा लावून घ्यायचं आहे. कारण विक्स लावल्यानं काय होतं ते ग्रेस लावल्यासारखं. आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं, बऱ्याच ज्या गोष्टी असतात ना, इलेक्ट्रिक म्हणा किंवा इतर गोष्टी, त्या गोष्टींना आहे ना ग्रेस लावला जातो बघा. मग त्यासाठी ह्यालासुद्धा लावायचं मशीनला. आता जे आहे ते शेटल झालं, बॉबिन झालं. आता त्यानंतर इथं बघणार आहोत, हे जे आहे हे मेन सुईचं जे निडल असतं त्यालासुद्धा लावणं गरजेचं आहे. त्याबरोबर टेन्शनसुद्धा आपल्याला ग्रेस लावायचं. जिथं जिथं जॉईंट भाग तुम्हाला असं वाटतं की मनानं बाबा इथं ग्रेस लावणं इथं विक्स लावणं किंवा इथं ऑइलिंग करणं गरजेचं आहे, अशा ठिकाणी करायचं. काही एक्स्ट्रा केल्यानं काही वाया जात नाही. थोडंसंच आपलं जे ऑइल असतं किंवा जे विक्स आहे ते थोडंसं वाया जाईल. इथं तुम्ही आता बघू शकता, फील फिरवल्यानंतर जिथं जिथं जॉईंट भाग आहे, जिथे जिथे लावणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटते ना, अशा ठिकाणी तुम्हाला ऑइलमध्ये विक्स मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. आता इथे लावल्याने कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मी ते सांगते तुमच्यासोबत. जे काही तुमचा दाब असतो बघा, तो दाब जर व्यवस्थित न चालत असेल किंवा खालतीवरती व्यवस्थित न होत असेल तर तो प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतो. त्याचबरोबर मशीन जर तुमची खटखट 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 असा आवाज जर येत असेल तरी नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो बरं का. त्यामुळं काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला विक्स लावून घ्यायचंच आहे. विक्स व्यवस्थित लावून घ्यायचं. थोडंसं मशनीसाठी वेळ काढा, कारण गडबडघाईमध्ये कुठं लावलं कुठं न लावलं असं नका करू, नाहीतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर परत तुम्ही मला म्हणसाल सांगितलं होतं की तुम्ही विक्स तेलामध्ये मिक्स थोडंसं करून लावल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर आमच्या मशीनचं काय तसं झालं नाही असं नका म्हणू. कारण मला सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे, तुम्ही सगळे जे मशीनचे शिलाई मशीनचे पार्ट्स आहेत त्यांना सगळ्यांना तसं ऑइलिंग वगैरे करून घ्या आणि जे टेन्शन आहे ते थोडंसं लूज करा. आणि त्या लूज केल्यानंतर त्या ज्या प्लेट्स असतात ना त्यांना पण तुम्हाला विक्स त्यामध्ये सुद्धा मिक्स म्हणजे लावायचं आहे. त्यामध्ये लावल्यानंतर जो दोरा असतो ना, तो दोरा अगदी स्मूथली बाहेर निघतो आणि स्मूथली मशीन काम करते. म्हणजे अजिबात ते शिलाई मशीन जे आहे दोरा तोडत नाही किंवा त्या प्लेट्समध्ये दोरा वगैरे अडकत नाही, कोणताच प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. त्यासाठी तिथे पण तुम्ही ऑइलिंग नॉर्मलरित्या करत चला. जसं की इथं तुम्ही बघू शकताय, मी स्क्रीनवरती दाखवत आहे तशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजेच जे काही विक्स आणि तेल आहे ते तुम्ही यूज करून घ्या. ठीक आहे, तर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणखीन काय तुमचे कमेंट असतील तर मला कमेंट करून विचारा, काय प्रॉब्लेम असतील तर किंवा काय शंका असतील मनात. समजा माझं व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करा, कारण त्यातसुद्धा मला सुधारणा करता येतातच, म्हणजे मी करेन. ठीक आहे, तर आता त्यानंतर जर मशीन खूपच आवाज देते, असं खटखट 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 आवाज येते, इरिटेट करते बघा, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा जो स्क्रू आहे हा स्क्रू तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे. त्यामध्ये सुद्धा काही जॉईंट पार्ट्स असतात त्यांनासुद्धा तुम्हाला ऑइलिंग म्हणजेच विक्सची जी ही जादुई ट्रिक आहे तिथंसुद्धा यूज करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, जे महत्त्वाचे जे गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या 4-5 पार्ट्स आहेत त्याबद्दल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जे मी सांगितलेलं आहे ते करा. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही करू शकता. असं काही नाही की मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आहे, इतर पण करू शकता तुम्ही. म्हणजे इतर जे पार्ट्स तुम्हाला असे वाटतात की इथं लावणं गरजेचं आहे, इथं ऑइल सोडणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही लावत चला. ठीक आहे एव्हरीवन, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ग्रेसिंगच म्हणावं, ग्रेसिंगच करून घेत चला अशा प्रकारे. ठीक आहे, असं की प्रत्येक एखाद्या वस्तूसाठी म्हणजे कोणत्या ना कोणत्या वस्तूसाठी ते व्यवस्थित चालावी ह्यासाठी केलं जातं. मात्र शिलाई मशीनला हे तेलच तेवढी आहे, पण काय लावतात का नाही मला माहिती नाही अजून आहे की नाही. पण असं काही नाही आहे की कुठंच मला भेटले असं तर काही नाही आहे. मात्र मी ह्या विक्सचा जो वापर केलेला आहे, विक्सचा असो किंवा वेस्नलचा असो, दोन्ही एकच आहे. फक्त त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वापरल्या जातात. म्हणजे हे वेस्नल जे आहे ते हिवाळ्यामध्ये थंडीसाठी वापरलं जातं, आपले होट्स वगैरे त्वचा आपल्या ही मऊ राहण्यासाठी. आणि विक्स जे आहे ते डोकं दुखताना वगैरे किंवा सर्दी आल्यानंतर वापरलं जातं. मात्र ते दोन्ही तशाच ह्याच्या कन्सिस्टंटमध्ये, म्हणजे त्यांची जी ही आहे त्यांची जी मेन पोझिशन आहे ती सेमच आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतंही लावू शकता. ठीक आहे, विक्स म्हणजे वॅस्नलवरती, म्हणजे तुम्ही वॅस्नलवरती सुद्धा मी वॅस्नलवरती सुद्धा एकदा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन.
त्यात काही शंका नाही. मात्र आता काय झालं, घरामध्ये मी होतं माझ्या व्यासनल, परंतु ते मुलांनी कुठं लहान मुलांनी फेकले काय सांगता येत नाही, ते सापडेच ना. म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत विक्ससाठी सांगूया. कारण ही ट्रिक मी यूज केल्यानंतर, ही जादुई ट्रिक यूज केल्यानंतर मला असं झालं होतं ना की हा व्हिडिओ कधी शेअर करीन, कधी क्रिएट करीन आणि कधी शेअर करीन माझ्या म्हणजे YT फॅमिलीला किंवा यूट्यूब फॅमिलीला, असं झालं होतं मला. म्हणून मग मी आज तो दिवस निवडलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये घ्यायला गेले विक्सची डबी, व्यासनलची डबी, ती डबीच तिथून गायब झाली होती. असो, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमची मशीन जाम होत असेल तर तुम्हाला फीललासुद्धा ऑइलिंग किंवा हे जे व्यासनलची जी ट्रिक आहे ती तुम्हाला विक्सची ट्रिक यूज करायचीच आहे. अशा प्रकारे वरूनसुद्धा तुम्ही लावू शकता. असो, तरी पण मी तुम्हाला पूर्ण खोलून पण दाखवते कसं लावायचं. कारण ज्यावेळेस व्हील फिरत नाही, जाम होतं बघा, त्यामध्ये धागे वगैरे अडकतात ना, अशा प्रकारे मी तुम्हाला काय करायचं आहे, ते मशीनचे जे व्हील आहे ते ओपन करून खोलून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जे पुढचे काही हे असतात, म्हणजे आतमधील व्हील काढल्यानंतर ना जे ग्रेस कसं आपण भरतो ना, तशा प्रकारे तुम्हाला ते व्यवस्थित व्हीलने ह्याच्याने स्क्रूड्रायव्हरने लावून घ्यायचे आहेत. ओके, बघू शकता स्क्रीनवरती थोडेसे मी, म्हणजे ती व्हील जे आहे ते फिट आहे. मी 2-3 दिवसाच्या मागच ते बसवलेलं आहे, त्यामुळे ते फिट आहे. अगदी फिट बसवताना फिटच बसवायचं आणि म्हणताना ते ओपन होऊन जातं. परंतु मी 1-2 ठोके दिल्यानंतर बसलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता ऑइलिंग सगळं स्टीलवरती त्या सर्कलवरती आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्हील काढून घ्यायचं आहे आणि व्हीलच्या आतल्या बाजूची किंवा बाहेरची बाजूची आहे ती नळी, ती व्यवस्थित साफ करून घ्यायचं. मी सांगते तुम्हाला, ते करत असताना साफ करून घ्यायचं. आता मी 2 दिवसाच्या पाठीमागे केले तरीसुद्धा तुम्हाला साफ करून दाखवत आहे. याचा अर्थ काय, साफ करून स्वच्छता ठेवून मगच ते लावायचं. नाहीतर ते तसंच जर तुम्ही लावलात तर त्यात धागे वगैरे अडकले ना, तर ते मग प्रॉब्लेम देतात. मग ते त्याचा काहीच म्हणजे त्याचा काहीच अर्थ नाही की सर्व्हिसिंग केल्यासारखी मशिनी याच्यामध्ये काहीच हे होत नाही. त्यामुळं काय करायचं, साफ करायचं, कापड ठेवायचं मशिनीसाठी. आणि अशा प्रकारे जे तुम्हाला विक्स आहे ते अशा प्रकारे सगळं काही स्टीलला आतमधल्या जिथे जिथे जॉईन केलेलं आहे, व्हील फिरते ना, त्यामुळे ते तसं लावून घ्यायचं आहे तुम्हाला. मशीन अगदी स्मूथली चालणार तुमची, कोणत्याही न प्रॉब्लेमशिवाय. बघू शकता व्हील कसं फिरतं, ते आत विक्स लावले असल्यामुळे ना ते सर फिरत जातं आणि त्यामुळे धागे वगैरे अडकत नाहीत किंवा मशीनला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. मशीन स्मूथली चालते, अगदी परफेक्ट चालते. तुम्हाला जर मशीनने इतकं इरिटेट केलं असेल ना, तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच यूज करा. कारण मी यूज केल्यानंतर खरंच माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. असं म्हणजे मी असं यूट्यूबचं करत होते आणि एक व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये असं म्हणत होते की कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी असं ऑइलिंग म्हणा किंवा ग्रेसिंग केलं जातं किंवा 2 व्हीलरचा वगैरे व्हिडिओ असता असं समजा. मग ते ग्रेसिंगवरनं माझ्या लक्षात आलं की ह्या शिलाई मशीनलासुद्धा अशी स्मूथली जी सरकेल अशी कोणती तर गोष्ट पाहिजे. या उद्देशाने मग मी हे विक्स आणि म्हणजे विक्स म्हणा किंवा व्यासनल हे दोन्ही निवडलं. ठीक आहे. तर बघू शकता आता इथंसुद्धा लावल्यानंतर अशा प्रकारे मस्त अशी मशीन स्मूथली चालत आहे. कोणताही ती आवाज करत नाही आहे, खटखटसुद्धा आवाज येत नाही. मशीन सुईसुद्धा अगदी सरळरित्या जात आहे. सुईमध्ये सुद्धा ते ज्या काही दात्र्या असतात त्या निडलच्या तिथंमध्ये सुद्धा तुम्हाला हे करायचं, म्हणजे ते कापड सरकत असताना तुम्हाला मदत होते. समजा ते तुमच्या ज्या दात्र्या आहेत त्या कशा होतात, गंजतात आणि गंजल्यामुळे कापडचा जो धागा असतो, ज्यावेळेस तुम्ही नेटचं म्हणा किंवा साडीचे धागे दोरे असतात, असं बांधणीची साडी वगैरे असते ना, त्या साड्यांचे जे दोरे असतात ना, ते दोरे त्या दात्र्यामध्ये अडकतात, त्यामुळे ते प्रॉब्लेम करतात. ओके, तर ते सुद्धा तुम्हाला सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणजे तिथंसुद्धा तुम्हाला विक्स लावायचं आहे. त्यामुळे ऑइलिंग केल्यामुळे आणि विक्स लावल्यामुळे जे ते पार्ट्स असतात ते गंजणार नाहीत, चांगले राहतील. त्यामुळे तुम्ही मशीनची सर्व्हिसिंग करत चला, सारखं ऑइलिंग करत चला, हे विक्स लावत चला. त्यामुळे तुमची मशीन जशीच्या तशी अगदी न्यू राहील. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करते. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणखीन एक सांगू इच्छिते ते म्हणजे दोऱ्यालासुद्धा तुम्हाला थोडंसं विक्स आणि तेल लावायचं आहे. अगदी किंचितसं लावायचं आहे, भरपूर नाही. तेल नाही लावलं तरी चालेल, मात्र विक्स जे आहे ते थोडंसं किंचितसं दोऱ्याला वरती लावायचं. ज्यावेळेस दोरा जातो ना, दोरा ज्यावेळेस खालती शिलाई घ्यायला टिप घ्यायला जातो अशा वेळेस तो सरतो. त्यामुळे दोऱ्यालासुद्धा थोडंसं विक्स लावा किंवा व्यासनेल लावा. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. स्क्रीनवरती बघू शकताय मशीन कसली भारी चालत आहे. मी 2 दिवसाच्या मागच केलं. केल्या तूप खाल्ल्यावर रूप येत नसतं, बरोबर ना.
असो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, आवडला तर लाईक करा. चला भेटून व्हिडिओसोबत. बाय.